शुभ सकाळ मित्रांनो, मी गणेश जगदाळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात अवघड असा ट्रेक करणार आहोत, ज्याचं नाव आहे हरिहर किल्ला। या किल्ल्यावर जाण्यासाठी माझ्यासोबत आहेत अंदाजी दिवाने, किशोर रणवी, आनंद दिवाने, सुधीर राव, जगदीश दिवाने, विजय दिवाने सर, रवी सर, तुमचं नाव काय? भाग्यश्री। भाग्यश्री। मी वर्षा मॅडम। हरिहर हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ आहे। या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव हर्षवाडी व निरगुडपाडा हे आहेत। जास्तीत जास्त पर्यटक हे हर्षवाडीतून या किल्ल्याचे ट्रेकसाठी येत असतात। हा किल्ला हर्षवाडी या गावामुळे हर्षगड म्हणून देखील ओळखला जातो। या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी वन विभागाची पर व्यक्ती 30 रुपयाची पावती असते व पार्किंगचे 50 रुपये घेतले जातात। आम्ही सकाळी 10 वाजता हरिहर किल्ल्याच्या ट्रेकिंगला सुरुवात केली। छोटाच किल्ला दिसतोय ना, चला त्यांचं बघ ना, हरिहर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून याची समुद्र सपाटीपासून उंची ही 3676 फूट इतकी आहे। आपला मत तुलाच आहे। अजून थोडं 10 मिनिटात वेस्ट करू वाटलं। आली नाही, आधी पुढे राहा, आनंद तू मागे राहा। एक वांडर माग, एक वांडर पुढे विचारले तो माया ना घाबरवल्या म्हणजे एवढे आम्ही गेलतो इथं ताना लगे माकराचा फोटो फ्लॅश पडली, माकराला राग आला, असा धावला ना, ह्यो इथं बी लागला आणि करतो। चला आनंद दिवाने। काय झालं?
काय झालं आपल्याला? हालत खराब, माझी हालत खराब झाली. आता येतो वरती यस फर्स्ट क्लास एक्सपिरियन्स सुपर आहे माझा. ओके. फर्स्ट टाइम आहे पण जबरदस्त आहे. त्याला लाभ आण ना कॅमेरा तुझा. काय तर आता सारखं अरे यार. ते तिकडनं रस्ता आहे का इथलेच आहे? इथून तिकडून ते दुसऱ्या टॉक याच्यावर जायला रस्ता आहे. इथूनच रस्ता आहे. चालय चालूया. सरजी चलो. हे उतरताना पण नाही ना जास्तच उतरायला लागेल. पण एक बरं आहे का इथं हे वरून चढायला खायचे. गणेशजी या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे याच्या बाल्य किल्ल्यावरील पायऱ्या. ह्या पायऱ्यांची चढाई खूपच थरारक अशी आहे. त्यामुळे या किल्ल्याकडे ट्रेकर्स व पर्यटक जास्त प्रमाणात आकर्षित होतात. हा ट्रेक नवीन ट्रेकर्ससाठी जरा अवघड आहे. म्हणजे ज्यांना उंच जागेवर चक्कर येते अशांनी हा ट्रेक टाळणे योग्य राहील. कोणाची गेली? अशा प्रकारे रांदाजींचाच व्हिडिओ आलेला आहे फक्त टनल मधून क्रॉसिंग मध्ये. चलो चलो. सुपर. फक्त माझेच व्हिडिओ नाहीत. चला चला चला. इथं पॉज करशील ना. चला तुम्ही या लवकर. चला हळूहळू चला. घाई करा पण हळूहळू चला. व्हिडिओ बंद व्हायला फक्त 2 सेकंद राहिलेत. पटापट चला. व्हिडिओ मध्ये स्माइलीच 2 सेकंदाचा व्हिडिओ राहिला. चला पटापट पटापट. तलवारी घेऊन कसं चालत असेल. दारू आणि मद्याचं सेवन करू नये.
हरिहरगडचा थरा. व्हिडिओ गडाच्या माथ्यावर पोहोचताच आपल्याला तेथे मारुतीचे मंदिर दिसते. या ठिकाणी आम्हाला काही वृद्ध महिला दिसल्या, ज्यांनी ह्या वयात हा किल्ला चढण्याचे धाडस केले. त्यांच्याशी चर्चा तर झालीच पाहिजे. असे कुठून आलो? आम्ही हा? नाशिकचे गोंडेगाव शिंगेचे आम्ही. शिंगवे हा. निफाड तालुका. सायकडेच येत. हा. आम्ही शापूरवरून आलोय. बापरे एवढं लांब. आर्मी का? नाही, असं सिव्हिलियन. बरं झालं, चांगलं झालं भाऊ. सुखाचे या तुम्हाला कसं वाटलं इथं? एकदम मजा. भीती वगैरे वाटली का नाही काय? मग आता या आर्मीचे पोरं होते ना, त्याच्यामुळे नाही भीती वाटली. त्यांनी हात धरला, वर चढवलं. पण मग आता जाताना जाताना आता तेच आम्हाला नीती देऊ दे नाही का. किती जण आहेत तुम्ही असे? आम्ही 4 जण आहे ना, आणि खाली ना 7-8 जण बसले. आम्ही गाडी करून येईल. त्यांचं वय सर्वात जास्त दिसतंय मला. कोणाचं? हा, अक्काचं वय जास्त आहे माझ्यापेक्षा. किती वय आहे त्यांचं? अक्का वय किती असेल तुमचं? 60. बापरे, माझं 54. तुम्ही बरीच हिंमत केली मग वरती यायची. हा, मग. मग दरवेळेस किल्ले करता का आता हे पहिल्यांदाच केले तुम्ही? पहिल्यांदा. हा व्हिडिओ दाखवेल होता हा. ते म्हणे काही नाही, फक्त खाली पाहायचं नाही, सरळ चढत चालायचं. फक्त उतरताना पण थोडी काळजी घ्या. उतरताना असं उलट जसं चढलेत ना तसंच उतरा, हा, मग नाही तर मग ते जास्त त्रास होईल तुम्हाला. चढताना बी जसे चढले ना तसं बरोबर आता ये मागं 2-4 रात्री पुढं 2-4 रात्री म्हणजे बरोबर उतरू. बरोबर. हा. भगवा झेंडा दिसल्यावर मासे असल्यामुळे ते पाणी इतळ असणार जरा. काय सापडलं? ना बंदा ना बंदे की दाद. मगाशी आलो काढला ना रे. हा या किल्ल्यावरील सर्वात उंच भाग आहे. या ठिकाणी थोडीशी रॉक क्लाइम्बिंग करावी लागते.
आपला ग्रुप फोटो आहे काढू आणि फोटो काढायच्या भानगडीत पडू नका बाई. गिर शेखरे किरटा परी गिर शेखरे किरटा परी लहरे भगवा ध्वजा असा लहरे भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा युगायुगाचा गडकंधार युगायुगाचा गडकंधार यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार मराठा मर्द होऊन खुर्द मराठा मर्द होऊन खुर्द छाटीला शत्रूंच्या भुजा ऐशा छाटीला शत्रूंच्या भुजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. मॅडम तुम्ही काठी कुठे लागली तुम्ही घेतली ना तिकडनं. चला 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 पटापट चला आणून परत येतात लोक लगेच. खाली आवाज द्या येऊ नका ट्रॅफिक आहे बसून चाललंय त्याला सांग थांबा जरा तुम्ही एक साईडला कडक कडक दांडू पडला पाहिजे दांडू मला नको पुण्याचे 1 ते 4 आराम हे उलटे वा उलटा घेतला ना बा व्हिडिओ मजबूत आहे ना करताना कसं केला सही रे आधी आहे ना पायऱ्या या बाजूने होत्या बघ हे केलेलं आहे इकडून खोदलेल्या आहेत पायऱ्या त्याला खालून ना सपोर्ट नाही राहिला नाही वाटतं त्याच्यामुळे त्यांनी इकडून परत गेलेल्या पायऱ्या. हा या चला ना चला गर्दी नका करू पण बाबा धीरे धीरे चलती तर प्रत्येकाला फोटो नाही काढता येणार चलत राहा. सेल्फी स्टिक आहे ना सेल्फी स्टिक मध्ये इथली व्हिडिओ मी चला खाली पटापट रे फक्त माकडा बघा जेवायला गेले ती जेवायला गेली का चला पटकन लंच झालं तू घेतो का चालू त्याची बघा अंदाज त्याला थांबव ना तिकडे त्याला
मैदान साहेब आहे माकडे चला या येऊ द्या येऊ द्या माकडा जेवायला गेलाय गणेश या कडक चला उतरा चलो 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 Yes. चला 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 जाऊन जा. वर्टिकल ते मला ह्याच्यात खाओगे क्या? नहीं नहीं थैंक यू। अरे खाओ ना. मैं पूरा नीचे से कोटा अपना करके आ रखा हूँ, मैं शाम को ही खा सकता हूँ। घर का है. खाओ ना. घर का भले लेकिन मैं खा नहीं सकता, अभी चढ़ना भी है उतरना भी है तो दिक्कत हो जाएगा। खाएगा कभी चलेगा नहीं नहीं रस्ते खाली किल्ले. खाने में शर्म नहीं कर- त्या कुंडामध्ये 20 प्रयोग झालेले आहेत पहिले अशा प्रकारे आमचा आजचा हा हरिहर किल्ल्याचा ट्रेक येथे संपतोय. आम्ही सकाळी 10 वाजता हा ट्रेक करायला सुरुवात केली होती. आता दुपारचे 3:20 झालेले आहेत. आता या वेळेला आमचा हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आजच्या या ट्रेकमध्ये आमच्यासोबत काही नवीन सहकारी पण जोडले गेलेले होते. आपण त्यांना विचारू त्यांचा आजचा अनुभव आपल्यासोबत कसा होता. तर मागच्या ट्रेकमध्ये आपल्याला आणखी एक सहकारी आपल्याला जोडले गेलेले होते. तर रवीश सर, आपल्याला कसा वाटला आजचा हा ट्रेक आमच्या सोबत, तुमचा अनुभव सांगा थोडा. यस खूप सुपर होता माझा. पहिल्यांदाच माझा एक ट्रॅक होता, माझे ट्रॅकिंग. आणि दिवाणी सर बरोबर आम्ही आले होते इथे. दिवाणी सरने मला अप्रोच केला होता. खूप सरळ झाला, थकलो आता सध्या तर, पण वरती जायला जे रस्ता आहे थोडाफार ते खूप अवघड आहेत, पण सुपर होता ओव्हरऑल. शिडी मार्ग जास्त अवघड वाटला. हा शिडी मार्ग जरासा या, कोणी पण येत असेल तर या, नक्की या. सरस आहेत एकदम, सुपर आहेत एकदम, नक्की. ओके, यस, धन्यवाद. थँक्यू. तर वर्षा मॅडम, तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा. ही माझी फर्स्ट ट्रॅकिंग होती दिवाने सरांबरोबर. ओके. खूप सारे मेंबर्स होते आमच्या जोडीला. अराउंड 11-12 लोक होते. ओके. ऐकलं होतं की म्हणजे हरिहर फोर्ट खूप कठीण आहे, पण एकदा ट्राय म्हणजे केल्यानंतर असं वाटतं की नाही एवढं कठीण नाहीये. थोडासा एक पार्ट आहे जो म्हणजे थोडासा कठीण आहे. एक अर्धा तासाचा पार्ट कठीण हा, लागला. वरचा जो आहे जिकडे सीड्या वगैरे थोडंसं नाहीये प्रॉपर, ते थोडंसं कठीण आहे. बट सगळ्यांनी म्हणजे असं इकडे आलं पाहिजे म्हणजे एकदा तरी. ओके, म्हणजे Overall बहुतांश चांगलाच होता. चांगला मस्त होता, एकदम ब्युटिफुल, वंडरफुल, नाईस एक्सपिरियन्स. ओके, धन्यवाद. तर भाग्यश्री मॅडम, तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा. अतिशय मस्त. पहिल्यांदाच ट्रॅक केलेला आहे, पण असं वाटत होतं की हरिहर म्हणजे खूप कठीण असेल, पण अजिबात कठीण नाहीये. स्टार्टिंगचा काही पॉइंट्स आहेत, काही ट्रॅक्स आहेत, काही पॅच आहेत, तेवढेच कठीण आहेत. अदरवाईज तो खूप इझी आहे आणि खूप छान आहे. म्हणजे कोणत्याही वयातले माणसं इथे येऊ शकतात, ट्रेक करू कोणत्याही शकतात, वयातले, घाबरायची काहीच गरज इव्हन नाही. मी लहान मुलीही आली होती. ओके,
तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत येऊ शकता. ओके, म्हणजे तुम्हाला हा ट्रेक खूप आवडलेला आहे. अतिशय छान, सोपा, एकदम मस्त, गायडन्सही छान मिळालं. ओके, सो छान. चालेल, धन्यवाद तुमचे. तर रामदासजी, आपण आपला अनुभव या ग्रुप सोबत शेअर करा. या ग्रुप सोबत माझा हा दुसरा ट्रेकचा अनुभव. कसा वाटला आपल्याला हा ट्रेक आजचा? आजचा ट्रेक ऐकून होतो की खूप कठीण आहे, हम्म. परंतु प्रत्यक्षात जेव्हा चढायला सुरुवात सुरुवात केली त्यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा अनुभव आलेला आहे. एक छोटासा बालेकिल्ल्याचा जो टप्पा आहे तो थोडासा अवघड, परंतु तो सोपा आहे. अच्छा, आणि माझा घाबरून गेलं तर होणार नाही, घाबरलं नाही तर आरामात होतो. ओके, तुमचा हा दुसरा ट्रेक आहे आमच्या सोबत. हो, माझा हा दुसरा ट्रेक आहे. पहिला ट्रेक माझ्या वाढदिवसानिमित्ताने या सह्याद्री ट्रेक ग्रुपचे संस्थापक ऍडव्होकेट विजय दिवाने यांच्या मार्गदर्शनाने माझ्या वाढदिवसानिमित्ताने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिनांक 12/11/2023 रोजी किल्ले रतनगड ओके, या ठिकाणी ट्रेकची सुरुवात झाली होती. तो ट्रेक खूप सुंदर व तो यापेक्षा कठीण असा वाटतोय आणि होता. ओके, हा तुमचा पहिलाच ट्रेक होता का रतनवाडीचा? रतनवाडीचा माझा आयुष्यातला, माझ्या 42 वर्षातला 43व्या वर्षातला पहिला ट्रेक, पहिला दिवस आणि पहिला ट्रेक होता तो. आणि आजचा हा दुसरा ट्रेक आहे. म्हणजे विजय दिवाने सरांना तुम्ही थँक्स बोलू शकता या निमित्ताने, का तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातला पहिला ट्रेक झाला रतनवाडीचा. या ग्रुपचं मी या आपल्या चॅनल मधून धन्यवाद देतो. या ग्रुपला आभार मानतो की माझ्या 42व्या वाढदिवसानिमित्ताने त्याने माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेकला चला म्हणून मला त्यांनी सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात तुमच्या ट्रेकला जे त्यांचे ट्रेक होतील त्या ट्रेकला त्यांच्या बरोबर असणार आहे. नक्कीच नक्की वयाच्या 60 वर्षामध्येच तुम्ही 100 ट्रेक पूर्ण करणार आहेत. नक्की. चला, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियांबद्दल.